नमस्कार मंडळी, आज आपण ब्रेड पकोडे कसे बनवायचे हे पाहणार आहोत। हे ब्रेड पकोडे अगदी सोपे आहेत बनवायला व आपल्याला ह्याच्यासाठी बटाटा लागणार आहे। चला तर मग रेसिपी स्टार्ट करूया। आधी अर्धा किलो बटाटा आपण इथे घेतलेला आहे, ज्याला आपण कुकरला लावणार आहोत। कुकरला अर्धा किलो बटाटा शिजवून घ्यायचा आहे। बटाटा शिजेपर्यंत आपण कांदा चिरून घेऊयात। कांदा अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे व आता आपण खलबत्त्यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर व मिरची बारीक ठेचून घेणार आहोत। आपण येथे कुकरच्या 4 शिट्ट्या केल्या आहेत। आता शिजलेला बटाटा एका बाउलमध्ये काढायचा आहे। त्याची साल काढून घेऊन त्याला छान स्मॅश करून घ्यायचा आहे। यामध्ये आपल्याला आलं, लसूण, मिरचीचा ठेचा, बारीक चिरलेला कांदा, 1 वाटी भिजवलेले पोहे, चवीपुरतं मीठ व लाल तिखट घालून घ्यायचं आहे। यातच आपल्याला हळद, कोथिंबीर व अर्धा लिंबू पिळायचा आहे। हे सर्व जिन्नस आता आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत। हे आपले ब्रेड पकोड्यासाठी फिलिंग तयार झालेले आहे। आता 2 चमचे कॉर्नफ्लॉवर व पाण्याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे। यानंतर सर्वप्रथम आपल्याला कढईमध्ये तेल तापवून घ्यायचं आहे। तेल छान गरम होईपर्यंत आपल्याला ब्रेड पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहेत व त्यामध्ये आपण बनवलेले फिलिंग घालून घ्यायचे आहे। त्याचा एक गोल बनवायचा आहे व ते कॉर्नफ्लॉवरच्या पेस्टमध्ये बुडवून ब्रेडच्या चुऱ्यामध्ये घालायचं आहे। ब्रेडच्या चुऱ्यामध्ये घातल्यामुळे त्याला एक बाहेरून खूप छान टेक्स्चर येणार आहे व गरम झालेल्या तेलात तळून घ्यायचं आहे। पकोड्यांना छान ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला त्यांना तेलात तळायचं आहे। पकोडे हे मंद आचेवर तळून घ्यायचे आहेत, कारण आतला जो बटाटा आहे त्याच्यापर्यंत त्याचा क्रिस्पीनेस जायला हवा। अशा प्रकारे आपले ब्रेड पकोडे तयार आहेत। तुम्ही हे नक्की ट्राय करा व आम्हाला कमेंटमध्ये सांगा।